नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बरं वाटणं हे खरं तर दोनच शब्द, पण कुणी आजारी माणसाला नुसते हे प्रश्नार्थक विचारले म्हणजे बरं वाटतंय, तरीसुद्धा त्या व्यक्तीला खरोखरच कुणीतरी आपली चौकशी करतंय म्हणून बरं वाटतं. तर हे जे बरं वाटण्याचे प्रसंग आहेत ना, ते आपल्या आयुष्यात अनेक वेळा येतात आणि हे बरं वाटणं आपल्याला एक वेगळाच आनंद आणि समाधान देऊन जातो. कुठले कुठले आहेत ते प्रसंग ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. जाताना बरोबर काही नेणार नाही हे जरी सत्य असलं ना, तरीसुद्धा खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं. वाटेत कुणी दीन दुबळा असहाय्य दिसला आणि 4 नाणी खिशात त्यावेळी असली आणि ती जर आपल्याला त्याच्या हातावर टेकवता आली तर तेव्हा जरा बरं वाटतं. हॉटेलिंगची हाऊस फिटली असली तरी मित्र भेटला तर त्याच्याबरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्या इतपत 4 पैसे केव्हाही जवळ असले की जरा बरं वाटतं. कपडा लत्ता दागदागिने नकोसे वाटू लागले तरीसुद्धा मुलाबाळांसाठी नातवंडांसाठी मनाजोगा खर्च करण्याइतकी ऐपत असली की जरा बरं वाटतं. बरोबर काही न्यायचं नसलं तरी शेवटपर्यंत हातात 4 पैसे खुळखुळत असले की जरा बरं वाटतं. लग्न कार्य झालं, मुलं पण झाली, तरीही कुणी विशेष नजरेनं आपल्याला बघितलं तरीसुद्धा काही वेळा बरं वाटतंच. 60 पार केली, अजिबात वाटत नाही बघून, असं कुणी म्हटलं की जरा बरं वाटतं. शरीर स्वास्थ्यासाठी थोडी रक्कम शिल्लक असेल तर आधार वाटतो आणि हा आधार त्यावेळी बरा वाटतो. नेहमीच म्हणतो ना आपण, जाताना बरोबर काहीच जाणार नाही हे माहिती असलं तरी तोपर्यंत जो जो आनंद शक्य आहे तो उपभोगून घेतला की जरा बरं वाटतं. मी गेल्यानंतर मला काय करायचंय असं म्हटलं तरी जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेवून गेलं की जरा बरं वाटतं. गरजेपुरता संचय कर हे तत्त्वज्ञान ऐकायला जरी बरं वाटलं तरी पण भविष्यात कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही. म्हणून सगळं काही इथंच राहणार, जाताना काही आपल्याबरोबर नेता नाही येणार हे जरी खरं असलं तरीसुद्धा अंगात ऊब आहे तोपर्यंत खिशाला ऊब असली की जरा बरं वाटतं. तेव्हा श्रोते हो, असं बरं वाटण्याचे कुठले कुठले प्रसंग आपल्या आयुष्यात येत आहेत याची मनात जरा नोंद ठेवूया आणि मग आपल्याला आपोआपच कळेल की कशानं आपल्याला बरं वाटतंय आणि आनंद मिळतोय. मग त्यातून आनंद घेऊया, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.